लई दिवसाची वाट पाहत जाऊ मी म्हटलं कोरेस पहिल्यांदा भेवच लागत जा म्हटलं एवढा मोठा माणूस PSI आणि कलेक्टर म्हटलं याच्याकडून बनले आपण मुलाखतसाठी म्हणाच कसं तरी भेद मॅम म्हटलंच. पण तेव्हा लक्षात आलं की राजो ज्या माणसाला मी भेट जा तो माणूस म्हणजे इतका साधा सिंपल आहे काही विचारतोच नाही. आणि तुम्ही ते मराठा सेवा संघासोबत जुळलेले असल्यामुळे तो एक दाखवतात की मराठा सेवा संघात ते लोक जरा बोलायला बसतात राहतात. पण तो जो माझा विचार होता तो परिपूर्ण एकदम बदल झाला. 5 मिनिटाच्या ओळखीतच म्हटलं असं वाटलं की नाही हा माणूस लस वेगळा आहे. तुम्हाला काय वाटते हो? बरोबर. आता कोरे सरांचा जर परिचय जर देतो म्हटलं तर सुरुवातीपासून कोरे सरांचे क्लास लावण्याकरिता आमची त्यावेळेस धावपळ असायची आणि कोरे सरांचं व्याख्यान ऐकासाठी आम्ही तासनतास थांबायचो. आणि त्यावेळेस एवढी दर्यापूर शहराला कोरे सरांची क्रेज होती आणि त्या क्लासमधून असंख्य विद्यार्थी हे आता सरकारी सेवेत रुजू आहे. हे पण सरांचं वैशिष्ट्य आहे. बरं सर एक समजत नाही तुम्ही बहुतेक रिटायरमेंटच्या जवळपास गेलेलेच आहे. पण त्यानंतर तुम्ही 14 मेला जो तुमच्या क्लासमध्ये पाहिलं मी जवळजवळ 300 ते 350 विद्यार्थी तिथे होते. हे तुम्हाला डबल कसं काय सुचलं दर्यापुरातच क्लास चालू करून? दर्यापूर ही माझी कर्मभूमी असल्यामुळं इथंच माझा जन्म असल्यामुळं मला दर्यापूरविषयी नेहमी अत्यंत आस्था राहिलेली आहे. मी जरा शासकीय नोकरीच्या निमित्त अमरावतीला गेलो असल्यामुळं मधल्या काळामध्ये आणि कोरोनाच्या काळामध्ये थोडं या स्पर्धा परीक्षा वर्गाकडे दुर्लक्ष झालं आणि दुर्लक्ष झाल्यामुळं मध्ये थोडं इथं व्यावसायिकरण पण झालं या कामाचं. त्याच्यामुळं मला आपल्या पूर्ण दर्यापूर या पंचक्रोशीतले जे ग्रामीण भागातले जे मुलं मुले त्यांचे सातत्याने फोन चालू होते बरोबर. की सर आपल्या दर्यापूरला पुन्हा हे वैभव प्राप्त करून देणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग मी संभाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त आणि त्याच दिवशी योगायोगानं माझा वाढदिवस असल्यामुळं या वर्गाची सुरुवात सर्व दर्यापुरातले जे गणमान्य नागरिक आहेत त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या याच्यामध्ये हा कार्यक्रम आपण पुन्हा हाती घेतलेला आहे आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद ग्रामीण भागातल्या मुलांनी दिलेला आहे. जेव्हा सुरुवातीला सर आपले जेव्हा क्लास सुरू होते त्यामध्ये दर्यापूर शहराचं त्यावेळेस असं एक वातावरण निर्माण झालेलं होतं. तालुक्यातलाच नव्हे तर बाहेर तालुक्याचे सुद्धा विद्यार्थी इथं रूम करून क्लास करिता राहत होते. हे चित्र आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. बरोबर आहे. आपल्या दर्यापूरमध्ये भंडारा, नागपूर, चंद्रपूर, इकडे जळगाव, मुंबईचे मुलंसुद्धा या ठिकाणी आपल्या या वर्गाला आलेले होते आणि ते वेगवेगळ्या पदांवर नोकऱ्यांमध्ये रुजू पण झालेले आहेत. कारण या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं अभ्यास करून घ्यायला पाहिजे, ज्या पोटतिडकीनं या पोरांना शिकवायला पाहिजे, ते एक आपण गमक म्हणू ते मला साध्य झालं होतं आणि त्या गमकातूनच ते यश आज आपल्यासमोर संपूर्ण महाराष्ट्रात आपले पोरं आज सर्व वेगवेगळ्या नोकऱ्यांवर ते जॉईन आहे. आता जो तुम्हाला प्रतिसाद भेटत आहे आता इथं दर्यापुरामध्ये कोचिंग क्लासेस भरपूर आहेत. बरोबर आहे. पण तरी पण एवढा तुम्हाला दर्यापूर तालुक्याने प्रतिसाद दिल्यानंतर तुम्ही कोचिंग क्लासेस मधात बंद का पाडले? नाही, बंद मी पाडलेच नाही. बंद पडण्याचं कारण आहे कोरोना ते मधल्या काळामध्ये कोरोनामुळे बंद झाले. ती जागा कोरोनाच्या भाळ्यामुळे ते थकली होती आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या आमच्या मालकाने दुसऱ्याला ते क्लास दिल्यामुळं मग आम्हाला काही जागा नव्हती म्हणून मधल्या काळात तो क्लास थांबला होता. बरं तुम्ही कोणत्या जॉबवर आहात? मी आता रिटायर्ड झालो 31 जानेवारीला. म्हणजे कशात होते? कौशल्य विकास विभागामध्ये मी शेवटी तिथून अमरावतीचं जे सहसंचालक कार्यालय आहे तिथून माझ्याकडे OS म्हणून जो पदभार होता तिथून मी ते निवृत्त झालो आणि आता माझा पूर्ण वेळ मला ग्रामीण भागातल्या शेतकरी शेतमजुरांची जी पोरं आहेत ते कसे आपल्या पायावर उभे राहतील आपापल्या आवडीच्या क्षेत्रात हे एकच लक्ष माझ्या जीवनाचं आता आहे. तुम्ही कोचिंग क्लास घेताना स्वतः जॉबवर होते पण जे कोचिंग क्लासेस जे शिकवतात तेच मुळात त्यांनी 10-10 वर्ष दुसऱ्याच्या कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थी म्हणून ते राहिलेले असतात. तेच जर समजा जॉबवर लागले नाहीत आणि ते टाकताना सांगतात की आमचे एवढे विद्यार्थी लागले आमचे तेवढे विद्यार्थी लागते, हे पद्धत किती पद्धतीने चुकीची आणि यामध्ये पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं वॉच ठेवायला पाहिजे? बरोबर आहे गणेश भाऊ, ही गोष्ट फार महत्त्वाचा आहे मुद्दा हा की आता हे व्यावसायिकरण या क्षेत्राचं अत्यंत झाल्यामुळं आपल्या भागामध्ये उठसूट कोणी येऊन कोणी क्लास घेणे आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळणे हा एक अत्यंत चुकीचा पायंडा आपल्या या परिसरामध्ये. नाही, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 10-10 वर्ष विद्यार्थी म्हणून दुसऱ्याच्या कोचिंग क्लासेसमध्ये गेले
तुम्हीच जर जॉबवर राहिले नाही तर तुम्हाला अधिकार आहे काय की नाही मी तुम्हाला जॉब मिळवून देतो, हा अधिकार त्यांना आहे का? तुम्ही एक जॉबवर आहा म्हणून तुमचं ठीक आहे, तुमच्या हातातून विद्यार्थी बनवले, पण त्यांचं हे चुकीचं आहे का बरोबर आहे? यावर तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, त्यांचं चुकीचं आहे. मी असं नाही म्हणाल की तुम्ही त्यांचा द्वेष करावा, नाही नाही किंवा मी व्हिडिओ टाकताना असंही म्हणत नाही की जे लागले नाही त्यांच्या विरोधात मी व्हिडिओ टाकतो म्हणून, पण हे मला असं वाटतंय की नक्कीच चुकीचं आहे. नाही, हे कुठंतरी ह्या गोष्टीची दखल समाजाने पालकांनी घ्यायला पाहिजे आणि ह्या पालकांचा सरळ सरळ त्यांनी जागरूक राहायला पाहिजे की आपले मुलं मुली नेमके कुठं जातात, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक हे कोणत्या दर्जाचे आहेत, त्याची नैतिकता काय, प्रामाणिकपणा काय, ह्या गोष्टी पालकांनी आवर्जून पाहण्याची गरज आहे. कारण आपले मुलं मुली दिवसभर बाहेर राहतात आणि मग काही अशा प्रकारे चुकीचं घडलं तर मग आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते सगळं त्याला हे करतो आपण face तुमच्या करतो. 14 तारखेचे कोरे सर म्हटल्यानंतर तुम्हाला एवढा तुमच्या नावावर प्रतिसाद मिळाला, पण काही काही कोचिंग क्लासमध्ये मी सुद्धा पाहिलेलं आहे की ते पर्सेंटेज जेव्हा आज तुम्ही एक बॅनर न लावता तुम्ही कोचिंग क्लासेस सुरुवात केली आणि सुरुवात करताना ते पूर्ण गच्चपणे तो भरलेला होता, पण आजची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की कोचिंग क्लासेस घेताना पहिल्यांदा त्या गोष्टीचा उहापोह केल्यानंतर ऍडमिशनचे पैसे म्हणजे लूटमार चालू आहे. लूटमार सुरू आहे. शिक्षण क्षेत्र हे खरोखर गणेशराव आपण जे बोलताय ते अगदी योग्य पद्धतीने आपण त्याची व्याख्या केलेली आहे की लूटमार झालेला आहे. तर हे खरोखर कुठंतरी या बाबीची गरज सर्व शिकवणाऱ्यांनी, आपल्या आईवडिलांनी, पालकांनी हे घेतली पाहिजे. पालकांना काय उपदेश द्याल? नाही, पालकांनी सजग राहणं, जागरूक राहणं आवश्यक आहे. त्या क्लासमध्ये शिकवणारे शिक्षक हे कोणत्या दर्जाचे आहेत, त्यांच्याकडे खरोखर निकाल आहे का, त्यांची उद्वत्ता काय आहे, त्यांची कुवत काय आहे, हे सगळं समजूनच पालकांनी आपले मुलं मुली त्या ठिकाणी प्रवेश त्यांनी द्यायला पाहिजे. सुरुवातीला सर स्पर्धा परीक्षा हे क्रेज होती आणि आता जे क्लासेस आहेत यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे, असं वातावरण आता तरी निर्माण झालेलं आहे. आणि अशामध्ये आपला क्लास आणि आपली दिशा विद्यार्थ्यांना कशी मार्गदर्शनाची ठरेल? नाही, त्याची माहिती. दर्यापूरमध्ये जर ठिकठिकाणी क्लासेस झाले तर ही एक आनंदाची गोष्ट आहे. कारण ते कसं आहे की विद्यार्थी, मुलं मुली कुठेतरी लायब्ररीत बसतात. सर, एक मिनिट थांबा. म्हणजे दर्यापुरात प्रत्येक ठिकाणी क्लासेस झाले हे आनंदाची गोष्ट आहे, पण त्यामध्ये मी अगोदर प्रश्न निर्माण केला ना, जो 10 वर्ष दुसऱ्याचा विद्यार्थी म्हणून राहिला, ते जर क्लास घेत असतील तर त्यांना तुमचा सपोर्ट आहे काय? नाही, सपोर्ट नाही माझा त्यांना, परंतु त्यांनी त्यांची कुवत जर सिद्ध केली, निश्चितच विद्यार्थ्यांना जर तशा प्रकारे त्यांनी दिला. माझं असं म्हणणं आहे की तो 10 वर्ष त्यांनी एमपीसीचा क्लास केल्यानंतर तो जर लागल्यानंतर मग कुवत तिथंच सिद्ध झाली नाही ना, की हा. तो त्या क्षमतेचा नाही. तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जायला नाही पाहिजे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्या सरांना ते प्रश्न विचारायला पाहिजे की सर तुम्ही लागले नाही, तुम्ही आम्हाला काय शिकवणार. तर हे प्रश्न जर उपस्थित केले तर ते शिक्षक कुठेतरी ते क्लासेस बंद करतील. तुम्ही क्लासेस घेऊन राहिले आणि आता तुम्हाला तुमच्या कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थी आले पाहिजेत काय, हा तुमचा उद्देश नसतोय, पण अशा वेळेस खेडे विभाग आहे आणि तुमची ही जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे, तर अशा वेळेस तुम्ही त्या विद्यार्थ्यांनी पालकांना अशा सूचना वेळोवेळी करसाल का? त्यासाठी निश्चित. गन्ना का फन्ना आणि सह्याद्री चॅनल नक्कीच तुमच्या उपलब्ध करून देऊ. निश्चित 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 मी गन्ना का फन्ना आणि सह्याद्री चॅनलचे खूप खूप आभारी आहे. त्या बाबतीत मानेल की ते या ग्रामीण भागातल्या पालकांना अशा प्रकारे सजग करणार आहे त्या बाबतीत. कारण आईवडील आपले ग्रामीण भागातले शेतकरी शेतमजूर असतात, दिवसभर कुठेतरी काबाड कष्ट करतात, विद्यार्थ्यांकडे फी भरतात आणि एवढे जास्त फी घेऊन जर विद्यार्थ्यांना रिझल्ट येत नसेल तर निश्चितच मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व ग्रामीण भागातले जे पालक आहेत त्यांना विनंती करेल की त्यांनी या बाबतीत आपली सर्व खात्री करून आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश त्या क्लासमध्ये द्यावा. आता मी या ठिकाणी रेग्युलर येतो आहे, रेग्युलर क्लास घेतो आहे, कोचिंग करतो आहे. मला येऊन पालकांनी भेटलं पाहिजे. मी त्यांना त्या बाबतीत मला जिथपर्यंत त्याचं नॉलेज आहे तिथपर्यंत निश्चित त्यांना मार्गदर्शन करेल. तर आता आपला खेडे विभाग आहे, मी तुम्हाला म्हणजे प्रामाणिक मत मांडू शकतो, मी तुम्हाला नाही ऍडवाइस करू शकत, नाही सूचना देऊ शकत, पण आजकालचा जमाना खेड्यातून आल्यानंतर जे पोरीचं जे वैचारिक दृष्ट्या ज्या पोरी कमकुवत त्या थोड्याशा खेड्यातून शहरात आल्यानंतर मार्ग वेगळा पत्करतात. अशा वेळेस माझं असं म्हणणं आहे की तुमची इथं मुलगी जर आली आणि ती जर 1 ते 2 घंटा लेट आली तर या सर्व गोष्टीचा तुम्ही जर तिथं एक मुलगा तिथं हे करून किती वाजता आली, किती रोज प्रेझेंट ती, त्यानंतर हे पोचली किती वाजता आणि प्रत्येकाच्या कॉन्टॅक्ट आणि प्रत्येक दिवशी जर समजा वडिलांसोबत
ते जर मुलगी लेट जरी आली तरी वडिलांसोबत किंवा आईसोबत कॉन्टॅक्ट जर साधला तर मला असं वाटतं की क्लास बरोबर समाजातून जे प्रमाण बरोबर आहे. होत आहे गणेश त्या प्रमाणावर अंकुश येईल. आणि मला असं वाटतं की तुम्ही ओरिजिनल समाजसेवक आहात, कारण तुम्ही फीचा विचार कुठे करत नाही. ही प्रोसिजर जर तुम्ही इथं आणली तर मला असं वाटतं येणाऱ्या काळात आहे त्यापेक्षा कोरे सरचा कोचिंग क्लास हा पालकांमध्ये प्रसिद्ध होईल. विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही प्रसिद्ध, आपण पालकांमध्ये आणि तुमची एक आतुरता नाही माझी मुलगी तिथं सुरक्षित आहे. यावर आपलं म्हणणं काय आहे? निश्चित हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे गणेशराव, कारण अलीकडचं जे वातावरण आहे त्या सोशल मीडियामुळं आपल्यासमोर आज अनेक आव्हानं उभे आहेत. आता या आव्हानाला आपण कसं तोंड देतो हा आता माझाही प्रश्न आहे. आज जेव्हा मी विद्यार्थिनी पाहिल्या 300 मध्ये जवळपास 100-125 मुली होत्या. आता उद्यापासून मी त्यांची हजेरी घेणार आहे. त्यांना मी एक असं त्याचं आयडेंटिटी कार्ड देणार आहे. त्याच्या सगळ्यांचे मोबाईल नंबर माझ्याकडे राहणार आहे आणि त्यांच्या पालकाचे सुद्धा मोबाईल नंबर मी माझ्याजवळ ठेवणार आहे. पण माझं असं म्हणणं ज्या दिवशी ते मुलगी प्रेझेंट नसली किंवा मुलगा म्हणजे मुलीच्या बाबतीतच नाही, मुलगा जरी प्रेझेंट नसला तर त्यावेळेस तुमच्या इथून त्याच्या घरी कॉल केला पाहिजे. म्हणजे हे काय करतात हे सर्वांच्या लक्षात येईल. आणि मला असं वाटतंय की समाजात आम्ही जेव्हा राहतो जे प्रश्न निर्माण झाले कधी आमच्यावरती बितलेले आहेत, बरोबर. पण अशा मधून हे पालक आपली मुलगी सुरक्षित आहे म्हणून त्यांना ठाम विश्वास राहील. निश्चित सुरेश दादा आपल्याला निश्चित काय निश्चित निश्चित एकदम बरोबर दादा. आता दिवसेंदिवस हे प्रकार वाढतच आहेत आणि तुम्ही जो गणेशदादा जो सरांना जो पर्याय सुचवलेला आहे हा सुद्धा खरोखर चांगलाच आहे. आणि अशी पद्धत सर खरोखर जर क्लासमध्ये जर काय आपण सुरू केली तर बाकीचे सुद्धा सुरू करतील. निश्चित आणि आणि असे जे प्रकार राहतात ज्या मुली शहराच्या बाहेर शिक्षणासाठी असतात त्यांना अशा विषयात कुठं ना कुठं आळा बसेल. निश्चित 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 म्हणजे गावागावामधून ज्या मुली या क्लासपर्यंत पोहोचतात किंवा तालुक्यात येतात तर हे जबाबदारी असते त्या मुलींची आणि त्या मुलीबरोबर त्या क्लासमध्ये येणारे जे किंवा क्लासमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांची जबाबदारी आहे की माझ्याकडे येणारी जी मुलगी आहे ती किती वाजता आली, किती वाजता घरी गेली, ती पोहोचली की नाही पोहोचली. निश्चितच या बाबतीत मी फार अलर्ट आहे. आधीपासून अनेक घटना घडलेल्या असल्यामुळं आपल्या समाजामध्ये या बाबतीत मी अत्यंत पालकाशी आणि माझं याच्यामध्ये सातत्याने संपर्क राहतो. तो संपर्क मी कायम ठेवणार आहे. त्याच्यामध्ये मला तुमच्या चॅनलची खूप मदत मिळणार आहे, याच्यात काही शंका नाही. हा विषयच नाही. आमचं सह्याद्री माझा न्यूज आणि गन्ना का फन्ना चॅनल हे तुमच्यासोबत सर अशा कार्यक्रमासाठी आणि अशा प्रयोगासाठी सोबतच राहा. गेल्या 31 वर्षात तुमच्या क्लासमधून किती लोक असे जॉबवर लागलेले आहेत? मागच्या 31 वर्षामध्ये वर्ग 4 पासून तर वर्ग 1 पर्यंत या पंचक्रोशीतील दर्यापूर, अंजनगाव, पुढे अजून आपण गेलो तिकडे चांदूर बाजार, परतवाडा, नांदगाव, खंडेश्वर, अकोट या परिसरामध्ये मी गावागावामध्ये फिरून त्या ठिकाणी मार्गदर्शन करून तिथल्या मुलांना इथं बोलवून त्यांच्यावर अशा प्रकारे मेहनत घेऊन जवळपास माझ्याकडे 9,500 लोकांचा आकडा आहे. 9,500 मुलं आपल्या पूर्ण देशात दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत. दिल्लीमध्ये आपला एक बाबळीतला पोरगा आहे तिथे म्हणजे महाराष्ट्र सदनला तो रिसेप्शनिस्ट ऑफिसर आहे. ठाकरेसारखी आपली एक विद्यार्थिनी अमरावती जिल्ह्याचं नियोजन अधिकारी आहे. राजश्री सोनकासकर सारखी पोरगी अकोल्याला डेप्टी कमिशनर महिला व बालकल्याण आहे. असे आपले चंदू खारोडे भवानी ईश्वरच्या अत्यंत साधारण परिस्थितीला चंद्रकांत खारोडे पोरगा अमरावतीला आदिवासी विभागामध्ये अप्पर आयुक्त आहे. तर अशी आपल्याला फार मोठी लिस्ट पोलीस खात्यामध्ये आपले भरपूर PI झालेले आहेत. राहुल आठवले असेल, अजय इंगळे असेल, पोलीस म्हणजे PI पदापर्यंत पोरं गेले आहेत. डेप्टी कलेक्टर आपली वाशिमला आपली वैशाली देवकर आहे जी उपजिल्हाधिकारी वाशिमला आहे. तर हे ग्रामीण भागातल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतले मुलं मुली आज प्रशासनामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात. हे याचा आनंद मला प्रचंड आहे गणेशराव. हेच माझ्या आयुष्याची कमाई आहे असं मी समजतो. हे होते गजानन कोरेश्वर. यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुनश्च रिटायरमेंट झाल्यावर, निवृत्ती झाल्यानंतर क्लास चालू केले. त्यांच्या क्लासच्या बाबतीत त्यांच्या इथे ऍडमिशन घ्यावी असं आम्ही कदापि म्हणणार नाही. त्यांच्यात गुणवत्ता असेल तरच तिथे विद्यार्थी पाठवा. गंदा कापड युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागरे, कॅमेरामॅन अमोल कंटाळेसोबत. आपण गंदा कापड युट्यूब चॅनल मुलाखत दिली, धन्यवाद. आणि आपल्याकडून असं सत्कार ही शिष्यवर्गीने पात्र करतो. धन्यवाद गणेश भाऊ.